श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 1063। विठ्ठल हा चित्ते गोड लागे गाता गीती, आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपुळिया धन। विठ्ठल विठ्ठल वाणी हे अमृत संजीवनी, रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगी। 1063। विठ्ठलाचे ध्यान करताना त्याचे गुण गाताना खूप आनंद होतो, जीवाला गोड वाटते। आमचे जीवन एकमेव भगवान विठ्ठल आहे। टाळ आणि विना हेच काय ते आमचे धन आहे। श्री विठ्ठलाचे नाम घेणे हे केवळ संजीवनच आहे। तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठल रंगाने त्याच्या छंदाने मी सर्वांगाने रंगून गेलो। 1064। विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ। भाग्यवंता छंदमनी, कोडकानी ऐकती। विठ्ठल हे दैवत भोळे, चाड काळेन धरावी। तुका म्हणे भलते याती, विठ्ठल चित्ती तो धन्य। विठ्ठल हा मंत्र सोपा असून तो पापाचा मुळा सकट नाश करण्यास समर्थ आहे। भाग्यवंतांच्या मनात त्याविषयी छंद लागतो व तेच कानांनी त्याचे प्रेमाने भक्तीने कोड कौतुक ऐकतात। विठ्ठल हे दैवत भोळे आहे, कारण ते सहज प्राप्त होते, पण काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, तो कोणत्याही जातीचा असला तरी ज्याच्या चित्तात विठ्ठल आहे तो धन्य आहे। 1065। म्हणे विठ्ठल ब्रह्मनवे, त्याचे बोल नाही कावे। मग तो हो का कोणी एक, आदी करोनी ब्रह्मादिक। नाही विठ्ठल जया ठावा, तोही डोळान पहावा। तुका म्हणे नाही, त्याची भीड मज काही। विठ्ठल मूर्तीचा मानवी आकार पाहून जड बुद्धीचा मनुष्य म्हणतो की विठ्ठल ब्रह्म नाही, त्याचे शब्द तुम्ही ऐकू नका। तो जरी प्रत्यक्ष ब्रह्मदेव असला तरी त्याकडे लक्ष देऊ नका। ज्याला विठ्ठल ठाऊक नाही त्या नास्तिकाचे दर्शन घेऊ नये। तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाला न मानणाऱ्यांच्या रागा लोभाची मला पर्वा नाही। 1066। एक पाहतसा एकाची दहने, सावध त्या गुन्हेकारे नवा। मारा हाक देवा भय अट्टाहासे, जव काळा ऐसे आले झाले नाही। मरणाची तव गाठोडी पदरी, जिने तोची वरी माप भरे। तुका म्हणे दिगवाती मार्ग, अंगा आले मग हालो नेदी। 1067। तुमच्यापैकी एक जण आगीत जळतो ते तुम्ही पाहता, तरी सुद्धा तुम्ही सावध का होत नाही। अहो, तुम्ही काळाचे भक्ष होत नाही तोपर्यंत त्याचे भय मनात बाळगून अट्टहासाने देवाला मनापासून हाक मार। मरणाचे गाठोडे प्रत्येकाच्या पदरी आहे, याकरिता आयुष्याचे माप पूर्ण भरत नाही तोपर्यंत मनुष्याचे जीवन आहे। तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाला विसरून संसाराच्या मार्गाने जीवन जगतात त्यांचा धिक्कार असो। एकदा मरण जवळ आले की तो काळ यांना जागेवरून हलू देणार नाही। 1067। संतांसी तो नाही सन्मानाची चाड, परी पडे द्वाड अवेरी तो। मनवनी तया न वजावे ठाया, होतसे घात या दुर्बळाचा। भावहीना आड येतसे आशंका, उचितासी चुका घालावया। तुका म्हणे जया संकोच दर्शने, तया ठाया जाणे अनुचित। 1067। दुसऱ्यांनी आपला आदर सन्मान करावा अशी संतांना अपेक्षा नसते, तरी सुद्धा त्यांचा कोणी आदर सत्कार करीत नाहीत, तिरस्कार मात्र करतात, त्यामुळे त्यांचे भले होत नाही। म्हणून संतांनी त्याच्याकडे जाऊ नये। त्यांच्याकडून यथोचित सन्मान न झाल्याचे त्या अज्ञ दुर्बळ जीवाचा सर्वनाश होतो। जे श्रद्धाहीन भावहीन आहेत त्यांच्या मनात संतांच्या संतत्वाबद्दल शंका असते, त्यामुळे संतांचा अनादर करण्याचा अपराध त्यांच्या हातून घडतो। तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्या दर्शनाने ज्यांना संकोच वाटतो त्याच्याकडे संतांनी जाणे अनुचित आहे। 1068। संसार संगे परमार्थ जोडे, ऐसे काय घडे जाणतेनो। हेडग्यांच्या आळा अवघीची पाडे, काय तेथे गोडे निवडावी। ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना,
मूर्खत्व वचना येऊ पाहे, तुका म्हणे मध्य सांडवी लंगोटी, सांगितली सेंटी विचार त्या. संसारात राहून परमार्थाची जोड करता येईल का? उसाच्या चिपाडाच्या मुळीत गोड ऊस कांडे कसे मिळतील? लेखनांनी भरलेल्या बाजेवर सुखाने झोप आली असे मूर्खपणाचे वचन होईल. मद्यपान करून धुंद झालेल्या वस्त्राचे भान नसते, झालेल्याला वस्त्राचे भान नसते. अशा मद्यप्याला उपदेश केला तर तो गोष्ट तुच्छ मानतो असे तुकाराम महाराज म्हणतात. 1069. पंढरीये माझे माहेर साजनी, ओविया कांडणी गाऊ गीती, राही रखुमा बाई माई, सत्यभामा माता, पांडुरंग पिता माईर, उद्धव अक्रूर व्यास अंबऋषी, बाई नारदासी गौरविन, गरुड बंधू लढिवाळ पुंडलिक, यांचे कौतुक वाटे मज बहु गोत संत आणि महंत, नित्य आठवित ओवियंसी, निवृत्ती ज्ञानदेव सोपान सांगया, जीवलगा माझिया नामदेवा, नागो जगमित्रा नरहरी सोनारा, रोहिदास कबीरा सोयरिया, परिसा भागवता सूरदास सावंता, गायीन नेनता सकळिकांसी, चोखा मेळा संत जीवांचे सोयीरे, न पडे विसर यांचा घडी, जीवींच्या जीवना एका जनार्दना, पाठक हा कान्हा मीराबाई, आणि काही संत महानुभव मुनी, सकळा चरणी जीव माझा, आनंदे ओविया गायीन मी त्यांसी, जाती पंढरीसी वारकरी, तुका म्हणे माझा बळिया बापमाय, हर्षे नांदे राये घराचारी. महाराज आपल्या बुद्धिरूपी जीवलग सखी बरोबर हितगुज करतात. ते म्हणतात, सगळे साजनी पंढरी हे माझे माहेर आहे, म्हणून आपण दळण कांडण करताना माझ्या माहेरच्या लोकांच्या संबंधाने ओव्या गाऊ. सखे माझ्या माहेरी राही रखुमा आई, सत्यभामाया माता आणि पांडुरंग पिता आहे. उद्धव अक्रूर व्यास अंबऋषी नारद हे बंधू आहेत, त्यांचा मी गौरव करी. बंधू गरुड लढिवाळ पुंडलिक यांचे मला फार कौतुक वाटते. माझा संत महात्म्याचा गणगोताचा मोठा परिवार आहे, त्यांच्या स्तुतिगीताच्या ओव्या मी नित्य गाईन. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान चांगदेव आणि नामदेव हे माझे जीवलग आहेत. नागा जगमित्र नरहरी सोनार कबीर रोहिदास हे माझे प्रिय सोयरे आहेत. परिसा भागवत सूरदास सावतामाळी यांचा भक्ती मार्गातील अधिकार न जाणता गाईन. संत चोखोबा हा माझा आवडता आहे, त्याचे मला क्षणभरही विस्मरण होत नाही. संत एकनाथ जनार्दन स्वामी माझे जीवाचे जीवन आहे, तसेच कान्होपात्रा मीराबाई हे माझे जिव्हाळ्याचे आहेत. आणखी महानुभवी मुनी संत आहेत, त्या सर्वांच्या चरणी माझा जीव आहे. पंढरीला जाणारे वारकरी आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा मी ओव्या गाईन. तुकाराम महाराज म्हणतात, हे सुखी बुद्धी माझे माता पिता पांडुरंग महाबलवान आहे, तो विठ्ठल कणाकणामध्ये भरलेला आहे, त्याचे गुणगान आनंदाने गाऊन मी घरात सुखाने राहीन. 1070. जातीचे ते चढे प्रेम, पक्षी स्मरे राम राम, ते काय गुण गाती, गुण लागती एरा, का गान शोभे पिंजरा. शिकविले ते सुजात सोसी, मग मोल चढे त्यासी, तुका म्हणे वेशधारी, हिजड्या नव्हती त्या नारी. उत्तम जातीच्या गुणवंताच्या ठिकाणी भक्तिप्रेम निर्माण होते व ते वृद्धिंगत होते. पोपटाला राम राम म्हणायला शिकवले तर तो म्हणतो, हा गुण अन्य कमी प्रतीच्या जातीमध्ये नाही. कावळ्याला कोणी कौतुकाने पिंजऱ्यात ठेवित नाही. उत्तम बीजाचे गुणवंत जे शिकवावे ते ग्रहण करते, मग त्याची किंमत वाढते. तुकाराम महाराज म्हणतात, बाईचा वेश धारण करणारे हिजडे बाई होऊ शकत नाही. 1071. बसने थिल्लरे थिल्लरी बेडूक सागराधिकारी, नाही देखिला नाठावा, तोंडपिटी करी हावा, फुगते कावळे म्हणे मी राजहंसा आगळे, गजाहुनी खर म्हणे चांगला मी फार, मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नवे सोने. साठलेल्या थोड्या पाण्याच्या डबक्यात बसून बेडूक डराव डराव करून समुद्राचा धिक्कार करतो. समुद्र कधी पाहिला नाही, त्याबद्दल माहिती नाही, तरी बेडूक वटवट आवाज काढीत त्याचा तिरस्कार करतो. कावळा अहमपणाने फुगून मी राजहंसापेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणतो. गाढवाला वाटते आपण हत्तीपेक्षा फारच चांगले आहोत.
केवळ सोन्याचा मुलामा दिलेले नाण्याची खऱ्या नाण्याशी तुलना होत नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. लौकिक संपत्तीने संपन्न असलेला स्वतःला अनुभवी संतांपेक्षा श्रेष्ठ भाग्यवान समजतो, पण खोटा मुलाम्याच्या नाण्याप्रमाणे तो खोटा असतो. 1072. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे, पाप पुण्य अंगी घेतले जडून, वर्मनेने कोण करिता तो, तुका म्हणे गेले व्यर्थ वायाविन, जैसा मृग सीन मृगजळी. 1072. जीव मूळचा सच्चिदानंद ब्रह्म असल्याने नित्यमुक्तच आहे, पण अविद्या बळाने देहाला मी आणि घरदार यांना माझे म्हणण्याच्या छंदाने तो बद्ध झालेला आहे. पाप पुण्य कर्माचा करता आणि भोगताही मी आहे असे मानून ते त्यांनी आपल्या अंगी जडवून घेतले. आत्मा, देह, इंद्रिये, मन, बुद्धी याच्या पैकी कोण करता भोगता आहे हे वर्म न कळल्यामुळे तो दुःखी होतो. ज्याप्रमाणे मृगजळाच्या सत्यत्वभ्रमाने दुःखी होतो, परिश्रमी होतो असे तुकाराम महाराज म्हणतात. 1073. वरते करोनिया तोंड, हाका मारितो प्रचंड, राग आळवितो नाना, गातो काय ते कळेना, आशा धरोनी मनी, काय देईल म्हणोनी, पोटा एका साठी, तुका म्हणे झाले कष्टी. 1073. कोणी गायक वरच्या पट्टीत मोठ्या सुरात वरतोंड करून कर्कश आवाजात ताना घेतात, गायनाच्या नाना प्रकारच्या नाना रागांनी देवाला आळवितात, आपले गायन कौशल्य दाखविण्याचा आटापिटा करतात. त्यांना काय गातो हे कळत नाही, त्यांना देवाचे स्वरूप भक्तीचे वर्म समजत नाही. या गायनामुळे काही द्रव्य मिळेल हीच मनात आशा धरून ते गातात. तुकाराम महाराज म्हणतात, केवळ पोट भरण्यासाठी असे लोक कष्ट घेतात. 1074. जाळी महाकर्मे, दावी निज सुख वर्मे, ऐसे कळे आम्हा एक, झालो नामाचे धारक, तपाचे सायास, न लगे गेने वनवास, तुका म्हणे येणे कळीकाळ हे ठेंगणे. मोठमोठ्या पापाचे दहन करण्याचे सामर्थ्य ज्यामध्ये आहे आणि निज सुखाचे वर्म ज्यात दिसून येते ते आम्हाला समजले आहे. आम्ही नामधारक झालो, आता तपाचे कष्ट नको, वनवासात जाऊन भगवंत प्राप्तीचे सायास नको. तुकाराम महाराज म्हणतात, या नामबळाने प्रत्यक्ष कळीकाळ दुबळा शक्तिहीन होतो. 1075. ये हरी मज कृपा देई दान, नासी तिमिर दाखवी चरण, आर्त पुरवावे भेटी देऊन, नको उपेक्षू आलिया शरण, काम क्रोध अहंकार नको देही, आशा तृष्णा माया लज्जा चिंता काही, वास पंढरीचा जन्म सदा देई, आणिक तुझे मागणे तुझ नाही, नाम अखंड हृदयी राहो आणि, न पडो विसर क्षण जागृती स्वप्नी, संत समागम ऐसा दे लावणी, आणिक तुझे काही नेणे तुझ वाचोनी, पंथपुरींचा रवी सूत पुरे आता, आड करावा भवसिंधू ऐसा नवता, नाही अडथळा त्रैलोया माझी सरता, विनवी तुकया बंधू चरणी ठेवणी माथा. कान्होबा म्हणतात, हे हरी तू ये आणि मला कृपादान दे, अज्ञान अंधकार घालवून तुझे चरण दाखव, भेट देऊन आर्त पुरवावे, मी शरण आलो आहे आणि शरणागतांची उपेक्षा करीत नसता. काम क्रोध अहंकार आशा तृष्णा माया लाज चिंता या काही देऊ नको, मला पंढरी क्षेत्री वास्तव्य करायला मिळावे असा जन्म दे, या विना काही मागणी नाही. देवा तुझे नाम माझ्या हृदयात वाणीमध्ये अखंड राहावे, त्याचा जागृती स्वप्नामध्ये विसर पडू नये, तुझ्या वाचून दुसरे काही जाणावे लागणार नाही असा संतांचा सहवास दे. तुकया बंधू कान्होबा म्हणतात, सूर्यपुत्र यमाच्या गावी जाण्याचा रस्ता आता मला नको वाटतो. मी तुमच्या पायावर मस्तक ठेवून विनंती करतो, तुमच्या सामर्थ्यापुढे त्रैलोक्यात कोणी अडथळा आणणार नाही. 1076. तट्टाचे जातीला नाही भीडभार, लाता मारी थोर लहान नेने, परी तो त्या विशेष मनुष्य होऊनी, करी खंडमान वडिलांचा, बेरसा गाढव मायना बहीण, भुंके चवी विन भलतेची, तुकया बंधू म्हणे बोकड मातले, न विचारिता आपुले तोंडी मुते. 1007. तट्टाच्या जातीला कोणाची भीड संकोच नसतो, म्हणून ते लहान मोठे याची पर्वा न करता वाटेल त्याला लाथा मारते, परंतु
मनुष्य असून तट्टाप्रमाणे मोठ्यांचा अपमान करतो तो तट्टापेक्षा नीच असे आम्ही समजतो. जो माता बहीण यांच्या नात्याला मान न ठेवता अपशब्दांनी अपमान करतो तो गाढवाची अवलाद समजा. तुकया बंधू म्हणतात, माजलेले बोकड विचार न करता आपल्याच नोंडात मुतते. 1077. माय जवा खर गाढवाचे बीज, ते ऐसे सहज कळो येते. अपमानिले जेणे श्रेष्ठांचे वचन, त्याची त्याची खून वळखावी. मद्यपी तो पुरा अधम जातीचा, तया उपदेशाचा रागवाया. तुकया बंधू म्हणे, पिसाळले सुने आप पर, तेने न विचारावे. जो हे आज्ञावचन अभेरतो तो गाढवाच्या पोटी जन्माला असे समजावे. श्रेष्ठांचे वचन न मानता त्याच्या खुनेवरून तो वरील जातीचा आहे हे ओळखावे. तो मद्य पिणारा अधम जातीचा असून कल्याणाचा उपदेश केला तर त्याच्यावर विनाकारण रागवतो. तुकया बंधू कान्होबा म्हणतात, पिसाळलेले कुत्रे आपले परके असा विचार न करता कोणालाही चावते. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महाबली ज्ञानेश्वर महाराज की जय.